तर गाईज विषय असा आहे, आम्ही त्या आजीच्या मळ्यामध्ये थांबलोय आणि आम्हाला एक दीदी भेटली. दीदी तुझं नाव काय? स्वरांजली. स्वरांजली. सरनेम? स्वरांजली जगन्नाथ मोरे. स्वरांजली जगन्नाथ मोरे. तर गाईज ही मुलगी आम्हाला सांगासाठी आली की गाईज हे पाणी प्यायचं नाही आहे म्हणे. हे आंघोळ करून राहिले ना, हे पाणी प्यायचं नाही आहे, हे आंघोळीचं पाणी आहे गाईज. गाईज यांची ते खूपच छान गोरा आहे, मला खूपच आवडला आहे तो, पण ते देणार नाही आम्हाला. तर काही विषय नाही गाईज, ही मुलगी खूपच अभ्यास करते वाटतं मला, असा अंदाज ही हिच्या बोलण्यावर मला समजतंय. बाप्पू कसं वाटतंय? बाप्पू तुला छान छान वाटतंय ना ऊसामध्ये? ओके ओके गाईज. तर मित्रांनो, तुम्हाला जर कधी गरिबाचा भाकासूर पाहायचा असन तर तुम्हाला कोणचं गाव हो माऊली? नाही नाही, गाव कोणचं तुमचं? कोंडलीमध्ये या लागेल. गरिबाचा भाकासूर पाहायचा असन तर हे बघू शकता तुम्ही, गरिबाचा भाकासूर. कसाई 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 कसाई. हाय 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 हाय, नाद नाही करायचा गोऱ्याचा. तर गाईज विषय असा आहे, मी आता चाललो आंघोळीला. बॅगी घेतली माझी छोटी, मी चाललो आंघोळीला. पण असा विषय, दैन खूपच आहे वारीमध्ये. आता काही सांगू शकत नाही तुम्हाला, पण लय दैन आहे. चला आंघोळ करतो मी, मग फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो. हे बघू शकता, तो मस्त साबण लावून आंघोळ करत आहे. कसं वाटतंय तुला आंघोळ करून? छान छान वाटतंय ना रे? तर गाईज मी आता आंघोळ करतो, मग तुम्हाला अपडेट देतो आजच्या घडामोडीच्या. आता मी ना फ्रेश होतो बाई. तर मंडळी, आताच हे सुंदरमय वातावरण झालेलं आहे आणि भाविक भक्त खूपच आंघोळ करत आहे. कसं छान 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 आंघोळ करते भाविक भक्त. अतिशय सुंदरमय वातावरण झालेलं आहे. चापे तुम्ही नवून घ्या, आम्ही तुम्हाला अपडेट देतो. तर मंडळी, आम्ही आता मस्त फ्रेश वगैरे झालं आणि तेल वगैरे लयलं, पावडर लयलं, पण कुकू काही लावायला चालत नाही आम्हाला. काही गोष्टी समजून घ्यायचा, आमचा गंभीर नेता हरपलेला आहे, त्याच्यामुळं आमचं काही कुकू लावायला जणत नाही. हे आमचे चुलते, हे आमचे बंधू आणि हे आमचे भारत. काय विषय टॉपचा आहे, त्याच्यामुळं काही समजून घ्यायचा तुम्ही. तर चला मंडळी, पंढरीची वारी, वारी चुकून जावा घरी, असा काहीतरी विषय आहे. मला समजत नाही एवढं तेवढं. तर चला. तर टायगरनं आंघोळ केलेला आहे. टायगर टायगर सूर्याचा पाय पडतोय. शेर अभी जिंदा है, अभी आएगा. जय हरी जय हरी जय हरी घ्या इसना. तर मंडळी, आता हरिपाठ चालू झालेला आहे आणि आम्ही आता हरिपाठाला बसणार आहे. तुम्ही आता हरिपाठाचा लाभ घेणे आणि स्वयंपाकाचा लाभ घेणे. तर चला.
तर मंडळी अशा प्रकारे आमचे भजनं संपलेले आहे. टाळ वाजित वाजित गाडीत ठेवून देतो बाई. हारला गिरला तर वजून कसं आहे
काही विषय राहत असतो. तर चला काय टाळ ठेवून देतो मी पहिले. मग चावी आहे का चावी? तर भाई गाडी ठेवून देतो मित्रांनो. बाकीचं बघू काय करायचं ते आहे की नाही. ते ठेवून दिले भाई. ज्याची टाळ आहे त्याचे कसे असं आपले टाळ आहे समजून घ्या लागत काही गोष्टी. या बा ठेवून घेतला. आता जेवणाचं पाहू नियोजन काय आहे. मंडळी बाबा तब्येत कसं काय? काल तब्येत थोडी डाऊन होती बाबाची. आज बरी आहे. बाबाला कप झाला भाई. हा भाई आता तिकडे जेवणाची सोय चालू भाई. आमचे भजनं गिरणं झाले. आता आम्ही नंतर जेवणार आहे. काहून आमचं कधी त्याला भजनं मंडळी लेटत राहत असते. असं काहीतरी विषय आहे. आमच्या दिदीला काहीतरी झालेलं आहे पण ती सांगत नाही. काय झालं का खरंच सांग मला. तुला कोण मारलं मला सांगा आत्ताच. हां दुखायला लागलं वय. ते थंड पाण्यानं झालेलं आहे तुला. गाईच हिचं डोक्यात दुखतंय त्याच्यामुळं ती रडते. हे चल चल मंडळी आम्ही बसलो जेवायला. जेवणाला महाराज आहे सोबत. टॉपचा विषय काही अडचण नाही. चालक मालक दिंडी चालक मालक बरं का. नाही तर माझं गाडी चालक मालक दिंडी चालक मालक 120 लोक समोर राहिले म्हणजे मजाक नाही आहे मित्रांनो. तिकडं बापभाई आणि इकडं बळी दादा आणि इकडं मामा आणि मामा मस्त दुखतं श्रीमध्ये. आणि अशा प्रकारे पंक्तीचा शेषराव कोंडके लाभ घेत आहे. आणि खूपच क्रेज आहे दिंडीचा. चला मंडळी पोळ्या वांग्याची भाजी इकडं भजे इकडं गुलाबजामू आणि ज्ञानेश्वर भावले यांचा खूपच क्रेज आहे दिंडीमध्ये. आणि हे सगळं भाविक भक्त जेवत आहे. आणि मी आता जेवणाला सुरुवात करतो. जेवणाचा बेत अतिशय उत्तम आहे मला असं वाटतं. पहिलं गुलाबजामू खातो मग दुसरा गुलाबजामू खातो. मग हे घास घेतो. अतिउत्तम जेवण आहे. आणि जेवण करायला यायला लागतं दिंडीमध्ये. तर गाईज माऊलीला पटलं आपलं. ज्याची चालते त्याची खूपच चालते. पण हे महाराज बिचारे सहन करते. तर गाईज अशी ते अतिशय उत्तम जेवण झालेलं आहे बाबाचं. बाबा भजनं खूपच छान म्हणते. मला बाबाचा प्रसिद्धात खूपच भेटतोय. कारण की बाबामुळं आम्हाला 2 घास जेवणाचे भेटते आहे. कारण की त्यांना भजन येत आहे. तर गाईज हे आमचे गावचे यही यांनी आमच्या गावामध्ये मुलगी दिलेला आहे. यांचा आवाज तर बघायचं कामच नाही. तुम्हाला दाखवून देईन मी. त्याचा काही विषय नाही. हा मामामध्ये चाल धरते. अशी चाल धरते खन 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 नाना खन खनित वाटतं. आणि हे पुण्यामधून आले खास भजनं मानासाठी दिंडीमध्ये. यांचं नाना असं खन 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 वाजत. लाका 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 लाका. हे आमचे मोठे पाटील गावचे मोठे पाटील बाबासाहेब पाटील भालेकर आहेच ना. मोठे पाटील बाबासाहेब पाटील भालेकर अतिशय प्रसिद्ध आहे. म्हणजे आजपर्यंत कधी गाडीत बसले नाही बिचारे. चालत चालत आता पंढरपूर इथून 20 किलोमीटर राहिलेलं आहे. तरी खूपच क्रेज आहे. आणि नॉनस्टॉप विषय नॉनस्टॉप. टॉप स्पेशल लावायची गरज नाही. टॉप चालते गाडी. कुठून आळंदीपासून टॉप ही गाडी डायरेक्ट. आता इथून फक्त पंढरपूर 20 किलोमीटर राहिलेलं आहे. बट डायरेक्ट टॉप कधी गाडीत बसले नाही उतरले नाही काही नाही. सर घोड्या पाणी खोल चढरी गाडी चढरा काम लाख 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 लाख. मंडळी आम्ही आईच्या घरी दुपारची नेरी होती. आई तुझं नाव काय ग? मालनबाई मालन चव्हाण. मालन चव्हाण. तुझ्या मिस्टरांचं ग? मालन जगन्नाथ चव्हाण. मालन जगन्नाथ चव्हाण यांची आमची पंगत होती. आई तुझ्या गावाचं नाव काय ग? तोडलं कुठं आलं हे? पाड्याला हे गावात तोंडलं पाड्याचं बोललाय. असं विषय बाई. आई कोण आम्हाला पंगत होती जेवाची. आईच्या घरात असे खतरनाक भजनं म्हणले बाई.
आई म्हणजे मंगलमय झाली, त्याचा काही विषय नाही आहे. आई किती वर्ष झाली तू पंगत देते? हा? किती वर्ष झाली तू पंगत देते? हा? त्या भारतच्या जन्मापासून हां पण तवा 6 महिन्याचा होता. हो, आईचा आल्या लेख वर्षी. 6 महिन्याचा होता तेव्हापासून आई पंगत देते पंढरीच्या दिंडीला, वारीला पंगत देते संभाजीनगरच्या. तर काही विषय नाही आई, तुझे धन्यवाद. तू लोकांना अन्नदान करते, तुला मनापासून कोटी कोटी धन्यवाद. आणि तुझ्या पोराला मस्त आयुष्य लागू, बरं भराटीचे जाऊ तुझ्या मुलाचं आयुष्य. खाली नारायणपूरच एक मुखी दत नाही का, हो ना. तसला म्हातारा होता. सगळे काम करून लागायचं. मी एकटी असायची, पोरी बारक्या. तर उठवायला लावायचा आणि जीव वाढायचं सगळे. तर आई मी निघू का ग? मला गाडी, आता माझी गाडी काढतो मी सुद्धा गाडी घेऊन आलेलो आहे. तर आईचं लई क्रेज आहे भाई. आईला दोनच नातू ना. नातू 2 आहे तर लेक 2 आहे. लेख 2 आहे आणि नातू पण 2 आहे. आईचा टॉपचा विषय, आईचं एकदम लेवलमध्ये चालू आहे सुखी संसार. आईचा बी संसार झालेला आहे, आता मुलाचा संसार बी बघणं झालेला आहे, नातं पोरतांचा बी संसार बघत आता इथपर्यंत आलेले आहे. आई तुझं मनापासून धन्यवाद. आई तुला काय सांगू आता. होती बापू मारायला. अरे आई तसं बोलायचं नाही. जेव्हा देव बोलन तेव्हा जायचं, असं बळजबरी जायचं नाही. जायला नाही काही. अरे आई चालू राहतं, सुखी समाधान भेटतं तुला. मंडळी अशी ट्रॉफिक आहे काय सांगायचं तुम्हाला. दिंडी ए मोकार, ए पकवाती, बंग 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 करते पकवाती. आणि चापे बघा आमचा कसा हसतोय मला. अरे बघत काय गर्दी, काय दिंडी. ए दिंडी करी पकवाती. ए चला माऊली, चार्जिंगची गाडी घेऊन चालले माऊली साताऱ्यावरनं कुठलं काय माहित. बंग 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 बंग. तर पंढरीचं वार घरी, वारी चुकून जा घरी. हाय बाबा, हाय विष्णू काका, छान छान बाबा. हाय बाबा, हाय जाना भाऊ पडलेले आहे. आता आम्ही पेट्रोल टाकायला आलो आणि बिभीषण मामा बिस्लरीचं पाणी पिऊ लागले, बिस्लरीचं पाणी. आणि आबा तो खूपच दमून आखरी शेवटीला गाडीत बसला. आणि सगळे भाविक भक्त विष्णू काका बी दमून खमून लगे आता पाणी गिनी पिऊ राहिले. आणि आता काही टेन्शन नाही आहे. आणि शेषराव कोंडके पण चालून पांडुरंगी ठली असं सकाळी काय झालं होतं शेषराव? कसं वाटतंय पिंटू काका तुम्हाला? छान वाटतं, लय दमो. आणि ऍक्च्युली आम्हाला चिखल्या झाल्या. हो ना, हे चिखल्या झाल्या आणि निखळ सगळं वल्ल. हे बघा तुम्ही आमचे पाय घे. आणि हे बिभीषण मामानं आता घाम आला म्हणून तोंड धुतलं भाई, काही विषय नाहीये. तर चला मंडळी, आम्ही थांबलो आता पेट्रोल टाकायला. पेट्रोलचं काय टँकर खाली हो राहिलं भाई. आणि इकडं दिंड्याचं काही विषय नाही. जसं नंबरला कसं संपल्यासारखं नंबर लागलेले पेट्रोल पंपावरती. आणि पेट्रोल तर खस लाग राहिलं भाई. आवरेच दे ना गाड्या इमानदारी सांगायची गोष्ट म्हणजे. पुरत तर काहीच नाही आहे, पण चालू काहीतरी आपलं देव करणं. त्यांच्यामुळं आपला बी देव सगळ्यामुळे देव. आतापर्यंत लय मोठं लागलेलं हे तुम्हाला सांगून फायदा नाहीये. कोंडके तू मला सांग, सकाळी काय झालं होतं रे? ए बाबा माणूस मी बिस्किट काढ, पण मी काढच नाही. मला शेषराव बळजबरी शेषराव मी काढत नाही मी कोणाची वस्तू. आणि माझा काढत मी सगळ्या पिश फेकून दिवशी काहीच नाही करू शकत. मग इमानदारी सगळ्या सुद्धा पाड्या कुठते वाटाना लगे पाड्याच मी करू काय त्याला. आपलं वाटतं नको आपण काय वाटी जात नाही. तर गाईज असा विषय शेषराव दरवर्षी वारीला येतो. काय करा. तर मंडळी 2000चं पेट्रोल टाकून घेतो. आतापर्यंत 4-5 हजाराचं पेट्रोल लागलं. CNG 2-3 हजाराचं, म्हणजे लय मोठं नुकसान झालं भाई. आता पेट्रोल टाकून निघलो भाई मी. पेट्रोल काय भैया लय लागलं आता काय. चला
मित्रांनो हे बघा तुम्ही, हे भाकरीसाठी दही नाही, फक्त भाकरीसाठी पाण्यासाठी. मित्रांनो माझी गाडी अटकली, हे बघा तुम्ही. मला जायचं आहे आणि यांचा ताण पाकायचा आहे. निस्ता खायासाठी ताण आहे भाई. आणि अरे आणि माऊली भैया पाहिली का दिंडी, कशी दिंडी. बाजरीच्या भाकरी पिठलं वाट राहिले भैया, आणि नाद नाही करायचा दिंडीचा. पहा लोक मला जाऊन सुद्धा देईना पुढं, म्हणजे मोकार थाट आहे भाई. चालू आहे चला, जाऊ दे भाई. पोर ट्रॅफिक क्लिअर करा लागून, जाऊ दे रे. सिंगल कर, सिंगल. हो चला जाऊ द्या. तर भाई नंदी ट्रॉफिक क्लिअर केली आम्ही. तर चला. तर मंडळी हाय, कोणचं गाव आहे? दिंडी शेवगावला भाई. ही दिंडी आलेली आहे कन्नडहून पाठीमागची. इकडे त्यांचं स्वयंपाकाचं नियोजन लागू आहे, तिकडं रावठी वगैरे. हे बघू शकता त्यांनी हुंडा म्हणून राहिले भाई. आणि खायची एकदम जेवायची सोय करायची. आणि आमचा मुक्काम बघा इथं आहे. हे बघा आमचा मुक्काम इथं आहे, ह्या बांगलोवरती. पोतं घेतं भरून ठेवलेलं आहे. जरा विषय जरा टॉपचा आहे, त्याच्यामुळं काही विषय नाही. ते पाटील आले भाई, या इकडं थोडंसं, इकडे या ना. इकडे जाऊ या दर्शक 2 मिनिटं. तर भाई खाली वाका दर्शक, खाली वाका ना. लाका आले भाई. मंडळी आजचा इष्टे आमचा इथं आहे, आणि ह्या माऊलीची पंगत आहे. त्यांचं नाव वगैरे सांगू शकत नाही आम्ही गाईज, काही गोष्टी समजून घ्यायचा. आणि अतिशय झेंडे, टाळकरी, माळकरी, दिंडेकरी. संत भार पंढरीत, संत भार गजर हो
थांबा थांबा दर्शकी सभा ना मामूद हा 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 हाला हाला बरं बरं पाणी मागायचे ते काय थांबा आखीन टाकू का नंतर टाकू ना बस 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 कसा आहे प्रसिद्ध आजचा आजचा मेनू काय आहे आज तुमच्या हातची टेस्ट आहे का आज भाजीला कोण अतिशय सुंदर स्वयंपाक चालू आहे आणि माळकरी लांब बसून भजन म्हणत आहे मला खूप आनंद होत आहे कसं वाटतंय तुम्हाला छान छान आणि हा कोटबी टाकला तर भाई अशा प्रकारे आजचा मेनू आहे आलूची भाजी आणि तरी बघा कशी आली आणि बाबू भाई बघा बाबू भाई स्पेशल मेनू आले अतिशय सोनप्रसिद्धात मिळतोय बाबू भाईला कस काय बाबू भाई ओके ना आणि इकडं भजनं चालू आहे आमचे हरिपाठ आणि तिकडं पोळ्या चालू आहे भाई आमची आरती चालू आहे स्वयंपाक पण चालू आहे दोही संगत चालू आहे आणि घर बघा किती सुंदर वाटतंय आरतीच्या वेळेस ज्ञानेश्वर महाराज की जय चला चपाती कांदा आणि अजून हे इकडे बळीदादा जेवण राहिला बळीदादा कसं जेवण बरं खरंच सांग एकदम मस्त महाराज कसं काय उत्तम शेरवानी गिरवानी इथं एक घालत वाटशील तू का वाजता खुराकी देणार नाही तुला अरे फुसका फटाक नाही हो नंतर बटाटा हो गाईज मार थोडी घ्यायला लागेल मी पहिली वेळ ऑर्डर पण ते तर मंडळी असा विषय आहे कृष्ण महाराज म्हस्के याने आम्हाला भेट दिलेली आहे त्यांचं मनापासून अभिनंदन आणि असेच विठ्ठल मामा म्हस्के शिवदत्त पंपाचे मॅनेजर यांनी आम्हाला भेट दिल्याबद्दल यांचं मनापासून स्वागत करतो आम्ही आणि धन्यवाद देतो धन्यवाद मामा रामकृष्ण हरी भाई मोठे पाटील झोपले होते मी त्यांना उठलं
भाकर कशी लागली एकदम भारी लागली बरं तुम्ही कोण झोपले आता तरी हरिपाठ म्हणत आपल्याला चला बरं प्लीज आराम करू द्या थोडा पाय दुखले जरा त्यांना सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा हो ना सांगा त्यांना बंद लाईक करून टाका ते आता तुम्ही सांगा त्यांना आम्हाला काय करून द्या तुम्ही सांगा लाईक शेअर सबस्क्राईब त्याची मला नाही जमत ते सांगा नाही हो ना बरं तुम्ही फॉलो करा म्हणा ते मला काही सांगू नका ते